आज शिंदे गटाकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय नेमक्या भावना? तुम्ही उमेदवार. सर्वप्रथम सर्व पुसदच्या जनतेला जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम. नगर परिषद पुसदच्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट, धनुष्यबाण या निवडणूक निशाणीकडून आम्ही आज रोजी आमची पूर्ण पॅनल नगराध्यक्ष सह इथं दाखल केली आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना, शिंदे गट स्वबळावर बहुमतानं किंवा एकमतानं नगर परिषद पुसदमध्ये निवडून येणार आहे. याचा मुख्य कारण हा आहे की आता पुसदची जनता वैतागली आहे भ्रष्टाचाराच्या शासनाला आणि कुठल्याही प्रकारचा विकास नसलेल्या या शहराला पाहून जनतेच्या मनात आता खूपच खिन्नता आली आहे, निराशा आली आहे. आणि त्यामुळे आम्ही आमचा दिलेला नारा की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सर्वांगीण विकास आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना यासाठी आम्ही सर्व गोरगरीब, सामान्य, मध्यमवर्गीय परिवारातले सर्व उमेदवार एकत्र येऊन आणि जनतेच्या सहकार्याने, आशीर्वादाने या निवडणुकीत आम्ही उतरलो आहोत. दुसरीकडे धन दांगडे सत्तेचा ज्यांना अभिमान आहे, गर्व आहे आणि कितीतरी सत्ता मिळूनही गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असूनही आणि मंत्रीपद असूनही नगरपालिकेची सत्ता फक्त मिळून खाण्यासाठी आणि पुसदचा विकास खुंटवण्यासाठी जे हपापलेले लोक यांनी पुढाकार घेतला आहे, हो ना, आणि सतत यांनी जे आहे मागील 15 दिवसापासून युती होणार, युती नाही होणार, घडी आणि भाजप एक होणार, फलाना एक होणार, फलाना एक होणार नाही. पुसदची जनता यांचे सर्व हे जे कारनामे हे पाहून त्यांच्या लक्षात आलंय यांना जनतेचे हित जोपासायचे नाही आहे, यांना स्वतःचे माणसं बसवायचे आहे, स्वतःचं हित जोपासायचं आहे. त्याच्यासाठी तडजोड करायची यांनी सर्व हे केली, नाटकं केली. शेवटी सत्तेमध्ये विभागणी बरोबर न मिळाल्यामुळे यांची ही युती झाली नाही. आणि त्याच्या मागे याच्यापेक्षा एक मोठा कारण असं आहे की डॉक्टर नदीम जे काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस गट यांनी युती केली नाही. कारण लगेच 1.5 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र होते. परंतु आज असा कोणता कारण झालं की ते वेगवेगळे लढत आहेत? कारण एकच आहे की मागच्या 5 वर्षात जेव्हा डॉक्टर नदीम वार्डात हरले होते तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनोज नाईकांनी त्यांना कॉप्शनमध्ये आणलं आणि त्यांना 5 वर्ष अनिताताई नाईक अध्यक्ष असतानाही सर्व कारभार नदीमच्या हातात दिला आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून नगरपालिका चालवून पुसदचा सत्यानाश केला आणि भ्रष्टाचाराने त्याला भरून टाकलं. आणि आता परत डॉक्टर नदीमला बसवून आपल्या पोळा शेकण्यासाठी हे दोघंही एकत्र आले नाही. त्याचं कारण हे आहे की यांना पुसदमधील हिंदू मतं विभाजित करायचे आहेत. आता समोर प्रश्न हे आहे की हिंदवी स्वराज्य किंवा हिंदुत्व हिताची सरकार नगरपालिकेवर आणायची की यांच्या या कुटील डावा पायी या नगरपालिकेवर परत तीच भ्रष्टाचारी व्यवस्था आणायची. हा जनतेसमोर एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि पुसदची जनता सुज्ञ आहे. सत्तेसाठी तर दोघं एकत्र आले, विधानसभेसाठी एकत्र आले, ठेके घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आहेत. मग नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळे का? आणि सकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही एकत्र येणार करून त्यांनी जे युती तोडली ते स्पष्ट दिशानिर्देश करते की यांना मत विभाजित करायची आहे. आम्ही पुसदच्या सुज्ञ जनतेला विनंती करतो की तुमचं एकूण एक मत फक्त जे खरे हिंदू आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करतात किंवा समाजसेवेचं काम करतात किंवा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देतात त्यांनाच द्यावा. आपला एकही मत वाया घालू नका. तुमचं एक अमूल्य मत जर चुकून दुसऱ्या पक्षाकडे गेला तर पुसदवर पुन्हा हीच सत्ता येईल जे मागील 20 वर्षापासून पुसदमध्ये कुठलाही विकास करत नाहीये आणि तुमच्या पुसदच्या आपल्या जनतेला सर्व त्रासापासून मुक्त करत नाही. आज आम्ही ही जी पूर्ण आमचा पक्ष शिवसेना एकूण आम्ही जवळपास 24 उमेदवार उभे केले आहेत आणि 2 उमेदवार आमचे पुरस्कृत आहेत. 26 उमेदवार आम्ही स्वबळावर उभे केले आहेत. काल भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची बैठक यासाठी झाली की दोन्ही पक्षाकडे पूर्ण उमेदवार नव्हते म्हणून अर्धे तुमचे अर्धे आमचे करू, असं करू तसं करू होतं. पण आम्ही गोरगरीब सामान्य मध्यमवर्गीयांनी आमचे सामान्य मध्यमवर्गीय उमेदवार जमा करून 24 उमेदवार जमा केले आहेत. आणि आमचे जे पालकमंत्री आहेत संजय भाऊ राठोड यांनी ठामपणे सांगितलं की मी तुमच्या पाठीशी उभा आहे, पूर्ण पॅनल टाका आणि ताकदीने लढा आणि नगर परिषद पुसदेवर
पुसदवर हिंदवी ध्वज फडकविल्याशिवाय थांबवू नका. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. नाम बोल के पद बोल. रेडी. यशवंत पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख, यवतमाळ. आज पुसद नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आमच्या शिवसेना शिंदे गटाचं पूर्ण पॅनल आम्ही या ठिकाणी टाकलेलं आहे. नगराध्यक्ष म्हणून आमचे अनिल भैया ठाकूर यांना आज आम्ही उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्यासोबत आमचे उमाभाऊ पापिनवार सारखे सतत नगरसेवक राहिलेले आम्ही 22 उमेदवार आमच्या स्वबळावर या ठिकाणी आज उभे केलेले आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की पुसदची जनता ही त्रासाला कंटाळून माननीय नामदार संजय भाऊ राठोड या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांच्याकडून अपेक्षा करत आहे. आणि ही जर पॅनल आता या पुसदवासियांनी निवडून दिली, आमचे जर नगराध्यक्ष निवडून आले, तर या पुसदचा विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून संजय भाऊ राठोड या पुसद शहरातल्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तत्पर राहतील. एवढंच या निमित्तानं सांगते आणि पुसदच्या जनतेला विनंती करतो की आमच्या या शिवसेनेच्या पॅनलला बहुमताने निवडून द्या आणि या पुसदचा विकास आपल्या हाताने माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या सहकार्याने घडवून आणा. सर्व पुसदच्या जनतेला मी उमाकांत पापिनवार, जय महाराष्ट्र. आज रोजी शिवसेना पुसदने पुसद नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर 24 उमेदवार दिलेले आहेत. अध्यक्ष म्हणून ज्यांना हिंदुत्वाचा आणि नगरपालिकेचा प्रदीर्घ अनुभव आहे, माझी नगरसेवक आहे, माझी सभापती आहेत, अशा सर्व अनुभवी लोकांना आम्ही घेऊन हे 23-24 लोकांची आम्ही पूर्ण टीम केली आहे. ती सतत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी अहोरात्र झटत आहे. आज रोजी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो शिवसेनेचा नारा आहे, त्या नाऱ्याच्या खाली 80% आज कालपर्यंत आम्ही काम केलेलं आहे. आजपासून 20% राजकारणाला सुरुवात झालेली आहे आणि शिवसेनेचं राजकारण धडक राजकारण असते. आजपासून शिवसेनेचा भगवा शंकरनाथ चालू झालेला आहे आणि भगवा शंकरनाथ सगळ्या हिंदू जनतेला एकत्रित करून शिवसेना नगरपालिका भव्य करण्यासाठी आजचा आमचा भगवा शंकरनाथ आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सतत योजना, लाडकी बहीण असो, शेतकरी असो, भाऊ असो, दादा असो, सगळ्या स्तरावर आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आहे. हे जनतेच्या मनात रुजलेलं आहे. त्यांचा सुद्धा आशीर्वाद सगळ्या त्यांना सुद्धा जनतेचा सर्व आशीर्वाद आहे. तोच आशीर्वाद पुसदची जनता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना देणार आहे, याच्यात कोणतीही शंका नाही आहे. यापुढे जाऊन सांगतो की शिवसेनेमध्ये आमचे पालकमंत्री माननीय संजयभाऊ राठोड यांनी ऐलान केलेलं आहे की शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेनेची टीम आली तर ही पुसद नगरपालिका जी नाही ते कामं जेवढा फंड पाहिजे तेवढा फंड सुद्धा शासनाचा इथं देणार आहे. महायुती जरी असेल तर आज महायुतीमध्ये आम्ही लढत नाही आहे. स्वबळावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप लढती आहे. या सगळ्याची वरती जरी युती असेल, पुसदला खरेखुरे काम करणारे शिवसैनिक, साध्या घरातले शिवसैनिक, कोणतेही धनदाडगे नाही, पण जे विकासाच्या कामासाठी एकत्र आलेले आहे, सर्व एकत्र ही आमची टीम, शिवसेनेची ही टीम विकासासाठी अहोरात्र झडणार आहे. कोणतेही कारण असो, कोणतेही काम असो, यापूर्वी मी शिवसेना नेहमी रस्त्यावर काम करते. या 4 वर्षामध्ये शिवसेनेनं जर टॅक्सचं काम केलेलं आहे, लोकांचा जो टॅक्स वाढला होता, कर वाढला होता, ते कमी केलेलं आहे. पानपट्टीमध्ये अख्ख्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी कर पुसदला जेवढा आहे तेवढा सुद्धा नाही, त्याच्यातही आम्ही जवळपास 30 रुपये कमी केले. पण ह्यापुढे पाणी असो, रस्ते असो, नाले असो, टॅक्स असो, की पुसदची कोणते कारण असो की जे जनतेला त्रासदायक आहे, त्याच्यासाठी पुसद शिवसेना तत्पर आहे. आज कालपर्यंत आम्ही विकासाचे काम केले, त्याचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना भेटणारच आहे. आणि आज रोजी आम्ही सर्व पुसदच्या जनतेला जाहीर निवेदन करतो, नम्र निवेदन करतो की शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हावर सर्वांनी शिक्का मारून सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना, आमच्या नगराध्यक्ष अनिल ठाकूर यांना निवडून द्यावे, ही सर्वांना नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शेवटच्या घटकापर्यंत जी होती ती युती होईल अशी आशा होती, मात्र आपण प्रभाग क्रमांक 15 मधून आग्रही होता, त्यामुळेच कुठेतरी युती फिसकटली राष्ट्रवादी सोबत किंवा भाजपा सोबत सुद्धा. प्रभाग क्रमांक 15 मधला हा विषय नाही आहे. युती फिसकटली फक्त अध्यक्षाच्या उमेदवारामुळे. अध्यक्षाचा उमेदवार जो आहे भाजपलाही पाहिजे आणि राष्ट्रवादीलाही पाहिजे, त्यांची युती नाही झाली तर प्रभागावर चर्चा कशी होईल.
आमचं दोन्हीकडे ऍप्लिकेशन होतं. संजीवभाऊ राठोड यांनी भाजपला आम्हाला मी उमाकांत पॉप्युलर संजीवभाऊ पुसदची नगरपालिकेचे सर्व अधिकार मला दिले होते. आमचे जिल्हा प्रमुख यशवंत पवार आज इथं आहेत आणि याच्यावरूनच आपल्याला कळते की पुसदची नगर शिवसेनेची जी बॉडी आहे त्याला वरतून कसा आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे. आमचे जिल्हा प्रमुख इथं आलेले आहेत, त्याच्यावर कळते. जे 15 नंबरचा विषय आहे तो 15 नंबरचा विषय कधी होईल, जेव्हा नगराध्यक्ष एखाद्याचा असेल त्याच्यात समजा युती झाली तेव्हा आम्ही म्हणलं की बाबा हे आहे तर ती गोष्ट आम्हाला लागू होईल. नगराध्यक्षासाठी कालपर्यंत दोन्ही पक्ष एकत्र कधी आलेले नाही आहे. एकत्र नाही आले तर प्रभागाचा विषयच नाही आहे. आणि समजा एखाद्या गोष्टीवर कोणती गोष्ट आली असती तर वरती आमचे नेते आहेत, शिवसेना फक्त आदेशाने चालते. त्याच्यामुळे आम्हाला कोणताही आदेश आमच्या शिवसेना आम्ही राखून घेतो. युती त्यांची झाली नाही याचा अर्थ फक्त अध्यक्ष हे कारण आहे. पुसदची जनता त्या गोष्टीला जाहीर मान्य करते की अध्यक्षामुळे अध्यक्ष पद पाहिजे असल्यामुळे ही युती झालेली नाही.